सखी सावली काव्यांजली। आई काय तू? आई इकडे लवकर। अगं आई ये ना। हो हो काय झालं? अगं हे काय केलं शेकारने? साफ कर साफ कर। वेंदळी कुठली ते जाऊ दे। हे बघ तू आधी हे साफ कर। हा करते। शी तू बघ ना आधी। अगो बाई पार्टी झाली वाटतं स्टुडिओत। बघ ना काव्याताईंनी मीनाक्षी काकूंच्या बर्थडेलाही आपल्याला बोलवलं नाही आणि अंजलीही तेच करते। का बोलवलं नसेल का आपल्याला? कशाला बोलवतील? तुम्ही आजपर्यंत केलेले उद्योग आहेत ना ते एक वेळ तुम्ही विसरला असाल पण ते त्यांच्या लक्षात आहे। अरे हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल? तुम्ही गप्प बसाव। तुम्ही आयुष्यभर चांगलं वागून काय केलं? मिळते तुम्हाला काही किंमत? तर स्वतःला काही मान नाही तो मिळवताही आला नाही फक्त आमच्यावर गुरगुरत राहायचं बस। नाहीतर काय सारखं तुम्ही आम्हा दोघींनाच बोलत असता। ताई आणि अंजली कशा वागतात ते तुम्हाला दिसत नाही। तुम्ही त्यांना कधी काय बोलत नाही। जाऊ दे का आशू इतरांना काय दोष द्यायचा? इथं माझा नवराच आणि मुलगी वैरी झाले त्याला काय करणार? अगं ही वेळ तुम्हीच आणली आहे पण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना तो एक दिवस त्याच्यातच पडतो। आता तरी लक्षात ठेवा नीट वागा अजूनही वेळ गेलेली नाहीये। डोक्याला ताप झालाय। हो का ताप झाला मग झोपा जाऊन। हे बाबा पण ना जाऊ दे का आशू तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस। आता अंजलीचं काय करायचं ते बघायला हवं। तिची जागा तू कशी घेशील याचा विचार करायला हवा। आई माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे। प्रीतमच्या स्टुडिओमध्ये मी जर नोकरी मागितली तर? वा आशू किती छान ग। तो काय देईल तुला नोकरी? तुझा गळा कावळ्यासारखा आणि रूप कोकिळेसारखं। आई अगं ऐक माझं एकदा काय तिकडे मी इन झाली की बेस्टच होईल। म्हणजे मी कुठलंही काम करू शकेन। विचारून तर बघूया। तशी कल्पना वाईट नाहीये तुझी। अंजलीच्या संसारात जर आग लावायची असेल तर ठिणग्या पाडायला सुरुवात करावीच लागणार। झाली आई पूजा करून? हो झाली ना। मन कसं प्रसन्न झालं बघ। आई शाळेला जायला उशीर होतोय डब्बा झाला का बनवून? हो तयार आहे बाळा प्लीज आत येऊन घेशील का? हो हे घे तुझा डबा आणि हो तुझा फेवरेट पोळीचा लाडू ठेवलाय खाऊन घ्या। थँक्यू सो मच आई। काव्या अगं तिला गोड देऊ नको असं डॉक्टरनी सांगितलंय ना तुला। मागच्याच महिन्यात तिच्या दाढीची ट्रीटमेंट झाली आहे ना विसरलीस का तू? लहानांच्या बरोबर तुलाही लहानच व्हायचं असतं ना। नाही आई तसं नाही ऍक्च्युली आज मेथीची भाजी आहे ना डब्यात म्हटलं थोडंसं बॅलन्स करू म्हणून छोटंसं गोड। बॅलन्स करू म्हणून अशी सगळ्यांना सवय लावून ठेवली आणि सगळेजण तुझ्या ह्या सवयीचा फायदा घेतात। प्राजू तुम्ही जा तुम्हाला उशीर होतो ना हे घे हा निमिषचा डबा आहे त्याला पण दे। हा जा। आई या आठवड्यात माझे एक्झाम सुरू होणार आहेत आणि दरवर्षी डाडू मला एक्झाम